महाराष्ट्रामध्ये कुठेही इंधन तुटवडा नाही असा गाजावाजा करणाऱ्या सरकारचं काल भांडाफोड झालेला आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये एका मातेला फक्त रुग्णवाहिकेमध्ये डिझेल नाही म्हणून तिला रुग्णवाहिका नाकारण्यात आली आणि प्रसूतीसाठी तिला 2 तास वाट बघावी लागली आणि तिला जेव्हा ती रुग्णवाहिका प्रायव्हेट रुग्णवाहिकेमधून जेव्हा तिला ट्रीटमेंट घेण्यासाठी ती दवाखान्यापर्यंत पोहोचली तोपर्यंत तिने तिचं बाळ दगावलं होतं। माझी सरकारला या निमित्ताने विचारणा आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं दोषी कोण आहे? तुमची आरोग्य व्यवस्था दोषी आहे? तुमच्या तिथल्या प्रशासक जबाबदार आहे का तुम्ही स्वतः जबाबदार आहेत? कारण तुमचा हा जो नियोजनाचा अभाव आज संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे। नक्कीच तुम्ही ह्या हत्येसाठी सरकार जबाबदार आहे असं म्हणावं लागेल। कारण जिथे तुम्ही मोठ्या घोषणा करता आहात, मोठ्या मीडिया समोर येऊन सांगतात की कुठेही इंधन तुटवडा नाही, अशा वेळेस हिंगोली जिल्ह्यामध्ये जी घटना घडलेली आहे, फक्त रुग्णवाहिकेला तिथे इंधन नाही मिळालं म्हणून आज एका मातेला तिचं बाळ गमवावं लागलेलं आहे। याच्यासाठी सरकार सर्वस्वी जबाबदार आहे आणि सरकारने या बाबतीमध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करणार आहेत का सरकार? आणि तुम्ही तुमच्या अपयशाची जबाबदारी स्वतः घेणार आहात का?